हमारे वीडियो मसीहों के लिए, बाइबल सिखाने के लिए और उन लोगों के लिए बनाए जाते हैं जो सच्चे परमेश्वर को ढूंढ रहे हैं। किसी अन्य धर्म की आलोचना करना या उसके अनुयायियों का अपमान करना हमारा उद्देश्य बिल्कुल नहीं है। लेकिन कई क्षेत्रों में बाइबल की शिक्षाएं अन्य धर्मों के साथ मेल नहीं खाती। इसलिए अगर किसी को बाइबल की इन शिक्षाओं से ठेस पहुंचती हो तो कृपया हमारे वीडियो को न देखें। धन्यवाद। हम आप सबका स्वागत करते हैं आणि आम्ही तुमचं सर्वांचं स्वागत करतो। परमेश्वर बहुत अच्छा है आणि तुम्ही देखील चांगला आहे की आज आम्ही प्रभू इसके भवन में और उसकी फॅमिली में हमें जॉइन कर दिया आणि आज देवाने त्याच्या कुटुंबामध्ये आणि त्याच्या मंदिरामध्ये आपल्याला सर्वांना जॉइन केलेलं आहे। परमेश्वर बहुत अच्छा है आणि देव खूप चांगला आहे। उसके जैसा कोई भी नहीं आणि त्याच्यासारखा कोणीच नाही। दो सूचनाएं सिखाई गई थी आणि तो वचन निकालेंगे। ये आपण आजचं वचन काढूया। हम लोग निकालेंगे प्रेरितों के काम अध्याय 2। आपण थोडे प्रेषितांचे कृत्य अध्याय 2 और उसका 24 से त्याचं 24 पासून ऍक्ट ऑफ अपोस्टल प्रेषितांचे कृत्य चैप्टर 2 अध्याय 2 वर्स 24 से त्याचं 24 पासून प्रेरितों के काम अध्याय 2 प्रेषितांचे कृत्य अध्याय 2 और उसका 24 से त्याचं 24 पासून परंतु उसको परमेश्वर ने मृत्यु के बंधनों से छुड़ाकर जिलाया, क्योंकि यह अनहोना है कि वो उसके वश में रहता। क्योंकि दाऊद उसके विषय में कहता है, मैं प्रभु को सर्वदा अपने सामने देखता रहा, क्योंकि वो मेरी दाहिनी ओर है, ताकि मैं डिग न जाऊं। इस कारण मेरा मन आनंदित हुआ, मेरी जीभ मगन हुई और मेरा शरीर भी आशा में बना रहेगा, क्योंकि तूने मेरे प्राण को अधोलोक में न छोड़ेगा, न अपने पवित्र जन को सड़ने देगा। तूने मुझे जीवन का मार्ग बताया, तूने अपने दर्शन के द्वारा आनंद से मुझे भर देगा। परंतु देवाने मृत्यूचे पास सोडून त्याला मेलेल्यांमधून पुन्हा उठविले, कारण येशूला मृत्यू आपल्या तावडीत ठेवू शकत नाही। दावीद राजा त्याच्या संबंधी म्हणतो, मी प्रभूला माझ्याकडे नित्य पाहिले आहे, तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही। माझे हृदय आनंदाने भरून गेले आहे आणि माझी जीवा मोठ्याने त्याची स्तोत्रे गात आहे। कारण मरणाच्या वेळी मला कसली भीती नाही, कारण तू माझा आत्मा अधोलोकात राहू देणार नाहीस, किंवा तुझ्या पवित्र पुत्राच्या देहाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस। जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेस आणि तुझ्या सानिध्यातून तू मला आनंदाने भरून टाकशील। हम आंखों को बंद करेंगे और प्रार्थना करेंगे। आपण डोळे बंद करू आणि प्रार्थना करू। पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते वचन की सेवा को आपके हाथ में देते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है। इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए मदद करना। वचन की ओर हमारा हमेशा मन रहने के लिए सहायता करना। ध्यान से वचन सुनने के लिए मदद करना। जो आप कहना चाहते हो वचन के द्वारा प्रभु हमें सही रीति से सुनने के लिए मदद करना और जो हम सुनते वही पालन करने के लिए मदद करना, यीशु के नाम से आमीन। आमीन। यहाँ पर हम देखते हैं प्रियो प्रभु का वचन कहता है कि परमेश्वर ने उसे मृत्यू से जिलाया आणि इथे देवाचं वचन म्हणतो की देवाने त्याला मरणातून जिवंत केले। हमारा यीशु मसीह जिंदा है आणि आपला येशू ख्रिस्त जिवंत हम आहे, जिस पर विश्वास किया है आणि आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, यीशु मसीह उसका नाम है। आणि येशू ख्रिस्त हे त्याचं नाव और आहे। वो मरा हुआ नहीं आणि रहा, तो आता मेलेला वो राहिलेला तीसरे नाहीये, दिन जिलाया गया। तो तिसऱ्या दिवशी जिवंत झालेला प्रियो आहे। हमने जिस पर विश्वास किया वो छूटा नहीं है। आणि आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे तो खोटारडा नाहीये। यूहन्ना अध्याय 11 में उसने कहा, पुनरुत्थान और जीवन में हो। यूहन्ना अध्याय 11 मध्ये तो म्हणतो, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे। जो कोई मुझ में है आणि जो कोणी माझ्यामध्ये वो आहे नहीं मरेगा, तो कधी मरणार अगर नाही, मर गया आणि मेला तो मैं उसे वापस तर जिलाऊंगा। मी त्याला पुन्हा जिवंत और करेन। इसीलिए 11वें अध्याय में, यूहन्ना अध्याय 11 में यीशु ने जॉन को उठाया म्हणून और लाजरस को उठाया। म्हणून यूहन्ना अध्याय 11 मध्ये येशूने काय केलं, लाजराला जिवंत जो केलं। 4 दिन कब्रों में रखा हुआ था, जो 4 दिवस कब्रामध्ये ठेवलेला 4 होता दिन में उसकी बॉडी पूरी सड़ गई। आणि 4 दिवसामध्ये त्याचं जे शरीर होतं ते पूर्ण सडलेलं होतं। लेकिन फिर भी यीशु मसीह ने उसे आवाज दिया, हे लाजर बाहर निकला। आणि येशूने त्याला आवाज देऊन म्हटलं, हे लाजरा तू बाहेर निघून ये। और वो अंगोछे में लपटा हुआ, मतलब जो कफन रहता है उसमें लपेटा हुआ, वो बाहर आया। आणि तो कफनामध्ये लपटलेला होता आणि तो बाहेर आला। इसलिए उसने जो कहा था, आणि जे त्यांनी म्हटलेलं कोई मर गया की कोणी मेला तो मैं उसे जिलाऊंगा, तर मी त्याला जिवंत और करेन। सच बात है उसने जिलाया। आणि त्यांनी काही गोष्टी त्यांनी जिवंत ऐसे केलं, तो उसने बहुतायत लोगों को जिलाया। आणि असं त्यांनी खूप लोकांना जिवंत केलेलं। लेकिन बाइबल में सबसे बड़ा मिराकल मैं कहूँगी तो मेरे लिए वो ज्यादा है। आणि बायबलमध्ये सर्वात मोठा जो चमत्कार पाहण्यात आला तो माझ्यासाठी जास्त आहे। क्योंकि 4 दिन कब्रों में रखा हुआ सड़ा हुआ बॉडी को जिलाना हार्ड काम है।
कारण 4 दिवस तो कबरामध्ये ठेवलेलं त्याचं जे देह होतं ते सुद्धा सडलेलं होतं, पण येशूने त्याला जिवंत केले. हे कठीण काम होतं. इसलिए प्रियो, हम देखते हैं कि यीशु ने जैसे कहा पुनरुत्थान और जीवन मैं हूँ, आणि येशूने जसं म्हटलं पुनरुत्थान आणि जीवन मी आहे, तो सिर्फ उसने दूसरों को जिलाया नहीं, आणि फक्त त्यांनी दुसऱ्यांनी जिवंत केलं उसने नाही, खुद को भी जिलाया, त्यांनी स्वतःला सुद्धा जिवंत खुद भी केलं, जी उठा। आणि तो स्वतः सुद्धा जिवंत इसलिए झाला. जो खुद जी उठाए आणि जो स्वतः जिवंत वो झालेला हमें भी आहे जिला सकता है। तो आपल्याला सुद्धा जिवंत करू शकतो. मालूम हुआ प्रियो, जो मृत्यु पर जय पाया है आणि ज्यांनी मरणावरती विजय प्राप्त वो केलेला हमें आहे भी मृत्यु पर जय पाने के लिए मदद करे। आणि तो आपल्याला सुद्धा मरणावरती जय प्राप्त करण्यासाठी मदत करेल. इसलिए हमने जिस पर विश्वास किया वो झूठा नहीं, वो सच्चा है, आणि आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे तो खोटा नाही, परंतु सत्य आहे. और सचमुच वो परमेश्वर का पुत्र है। आणि तो खरोखर देवाचा पुत्र आहे. इसीलिए उसका जन्मदिन सारे जगत में मनाया जाता है। म्हणून त्याचा जन्मदिवस सर्व जगामध्ये साजरा केला उसका जातो. मृत्यू का दिन यानी गुड फ्राइडे सारे जगत में मनाया जाता है। आणि त्याचा मरणाचा दिवस म्हणजे उत्तम शुक्रवार सर्व जगामध्ये साजरा केला और जातो. आज रेजरेक्शन डे यानी पुनरुत्थान दिन, वो भी आज सारे जगत में मनाया जा रहा है। आणि आज जो पुनरुत्थान दिवस आहे तो सुद्धा सर्व जगामध्ये साजरा केला कोई जातो. ऐसा है क्या, कोई ऐसा व्यक्ती जिसका जन्मदिन सारे जगत में मनाया जा रहा है? आणि कोणता असा व्यक्ती आहे की त्याचा जन्मदिवस जो आहे तो सर्व जगामध्ये मनवला जातोय? नहीं। आणि हमारे महात्मा गांधी का जन्मदिन यहीं पर इंडिया में मनाया जाता है, आणि जे महात्मा गांधी होते त्यांचा जे जन्मदिवस होता तो फक्त भारतामध्येच मनवला जातो बाहर गांव में नहीं मनाया आणि जाता। बाहेर गावामध्ये मनवला जात लेकिन नाही. हमारे प्रभु का जन्मदिन, पण आपल्या येशूचा जन्मदिवस, मरण दिन मरण दिवस और पुनरुत्थान दिन आणि पुनरुत्थानाचा दिवस वो सारे जगत में मनाया जाता है। आणि तो सर्व जगामध्ये मनवला इसलिए जातो. प्रियो, इससे हमें एक मतलब एक परमेश्वर आपको ये मनाते समय क्या ही याद देता है मालूम, कि आपने जिस पर विश्वास किया है वो धोखा देने वाला नहीं है। और आपके मन में ऐसा कभी सोच मत आने दो कि अरे मैं इतना यीशु के पीछे चल रहा हूँ, सचमुच ये सच तो मार्ग है, ऐसा कभी गलत मार्ग विचार आने नहीं देता। आणि ते तुम्हाला हे यावं देतो की तुम्ही ज्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे तो खोटा नाही, परंतु सत्य. आणि तुम्ही तुमच्या मनामध्ये सुद्धा अशी शंका येऊ देऊ नका. यहाँ हम स्पष्ट रीति से दिखते हैं कि परमेश्वर ने उसे मृत्यु के वश में होने नहीं दिया। आणि ते आपण स्पष्ट रीतीने बघतो की देवाने त्याला मरणाच्या स्वाधीन होऊन दिलं तो नाही. जिस परमेश्वर ने उसे मृत्यु के वश में होने नहीं दिया, सड़ने नहीं दिया, आणि ज्या देवाने त्याला मरणाच्या स्वाधीन होऊन दिलं नाही किंवा सडून दिलं नाही उसका बॉडी को कीट लगने नहीं दिया, आणि त्याच्या देहाला कीड लागू तो दिली वही नाही. परमेश्वर हमारा परमेश्वर है। आणि तोच देव आपला सुद्धा आहे वो हमें भी सड़ने नहीं आणि देगा, तो आपल्याला सुद्धा सडू देणार हमें नाही भी ऐसा बुरी रीति से हमारा नाश होने नहीं देगा। आणि आपल्या सुद्धा वाईट रीतीने नाश होऊ देणार नाही. जैसे बाइबल में लिखा है कि प्रथम फल है आणि बायबल मध्ये जसं लिहिले तो प्रथम फळ आहे जी उठने का, आणि जिवंत तो उसके झाल्याचा. बाद हम भी जिलाए जाएंगे। आणि त्याच्यानंतर आपण सुद्धा जिवंत करण्यात येऊ. पढ़ेंगे पहला करंथियों की पत्री आपण वाचत पहिला करंती अध्याय 15 अध्याय 15 उसका हम पढ़ेंगे 20 से। आपण त्याचं वाचूयात 20 पासून. फर्स्ट कोरिन्थियन पहिला करंती चैप्टर 15 अध्याय 15 और उसका 20 से। आणि त्याचं आपण 20 पासून वाचूया. पण वस्तुस्थिती अशी आहे की ख्रिस्त मेलेल्यातून प्रत्यक्ष उठला आहे. हाँ, अब परिस्थिति यानी अभी का फिलहाल में दिखाई देने वाली परिस्थिति कैसी है, यहाँ पर स्पष्ट रीति से लिखा है यीशु मसीह जिलाया गया है यानी जिंदा हुआ है। आणि जे कोट्यावधी लोक एके दिवशी पुन्हा जिवंत होणार आहेत हाँ, एक दिन बहुतायत लोग जिंदा होने वाले हैं, त्यांचे तो प्रथम फळ आहे. उनका वो पहला फल है यानी पहला जिलाया गया हुआ पहला फल यीशु मसीह है। यानी इस पृथ्वी पर कोई भी मरने के बाद जिलाया नहीं गया है। आणि म्हणजे या पृथ्वीवरती कोणी मेल्यानंतर पुन्हा जिवंत करण्यात आलेलं नाहीये. एलिया जिंदा गया, आणि एलिया जिवंत उचलण्यात उससे आला. पहले हनोक जिंदा गया, त्याच्यानंतर हानो पहिले गेला. लेकिन आदम से लेके जब से पहला मनुष्य बनाया तब से लेके अब तक यीशु मसीह में आने तक सभी लोग मरते गए। आणि आदमापासून जो पहिला मनुष्य बनवण्यात आला आणि येशू ख्रिस्त येईपर्यंत सर्व मरत गेले हाँ, कोई जिलाए नहीं गए, आणि कोणी जिवंत झाला नाही. सबके ऊपर मरण ये अच्छी रीति से सत्ता थी आणि सर्वांवरती मरणाची चांगल्या रीतीने सत्ता होती. और हर कोई मरण के अधीन था। आणि सर्वजण मरण्याच्या स्वाधीनतेत होते. इच्छा न होने पर भी इंसान मरता है। आणि इच्छा नव्हती तरी सुद्धा मनुष्य मरत होते. किसी को मरने की इच्छा रहती है, आणि कोणाला मरण्याची इच्छा असते कितना का? अभी हमें मुझे मालूम है एक व्यक्ति को तो कैंसर था, एकदम पूरी रीति से हालत उसकी खराब थी। मुझे दया आई कि अरे बाबा ये गया तो अच्छा है, लेकिन वो बोलता है मुझे नहीं मरना है। आणि एका व्यक्तीला कॅन्सर होता आणि त्याची हालत जी होती ती खूप खराब होती आणि मला दया आली की हा गेला तर चांगला होईल, पण तो व्यक्ती बोलतो मला जायचं नाहीये मुझे जीना है। आणि मला जगायचं आहे. आज बहुतायत लोग जीना चाहते हैं, आणि आज खूप लोकांची इच्छा आहे की त्यांनी जगावं. लेकिन मरण ने क्या किया था, हर मनुष्य के ऊपर अपना वर्चस्व कर दिया। पण मरणाने काय केलेलं प्रत्येक मनुष्यावरती स्वतःचं वर्चस्व केलेलं मरण को कोई हरा नहीं सकता। आणि मरणाला कोणी हरू इसी शकत नाही. कारण से मरण को हराने का काम यीशु मसीह ने किया। आणि मरणाला हरवण्याचं काम हे येशू ख्रिस्ताने केलं. जो वहाँ लिखा है पहला फल यानी यीशु ने मृत्यु की नांगों को तोड़ दिया और वो
पहला पुरुष है, पहला इंसान है जो मृत्यु से जिलाया गया। आणि येशूने मरणाच्या नांगाला तोडून टाकलं आणि तो पहिला मनुष्य आहे आणि तो पहिला व्यक्ती आहे की तो मरणातून जिवंत झालेला आहे इसलिए यीशु जिंदा है। आणि म्हणून येशू जिवंत आगे आहे। लिखा है, आणि पुढे लिहिलेलं आहे, कारण एका माणसाने म्हणजे आदमाने जे केले त्यामुळे जगामध्ये मृत्यू आला। आदम जिसने पहला मनुष्य, जिसके कारण क्या आया, संसार में मृत्यु आई। तेव्हा या दुसऱ्या माणसाने अब ये जो स्वर्ग से यीशु मसीह उतरे पवित्र आत्मा के द्वारा, उसके द्वारा क्या आया, म्हणजे ख्रिस्ताने जे केले आहे, यीशु ने क्या किया, यीशु ने जो किया, अभी आदम ने क्या किया, पाप, आणि आदमाने काय केलं, पाप, उसके कारण मृत्यु, आणि त्याच्यामुळे मरण। यीशु ने क्या किया, आणि येशूने काय केलं, हमारे लिए मरा, आणि आपल्यासाठी मेला, हमारे पापों के लिए मरा, आणि आपल्या बाबांसाठी मेला। इसीलिए उसने जो किया, आणि म्हणून त्यांनी जे काही केलं उसके द्वारा आणि त्यामुळे मेलेल्यातून जिवंत होणे शक्य झाले आहे। आज हम मरे हुए में से जी उठ सकते हैं। आणि आज आपण मेलेल्यातून पुन्हा जिवंत होऊ शकतो। मालूम हुआ? इसलिए अभी हमको दूसरे लोग जैसे मरते हैं, साथ छोड़ते हैं, वैसा हमें छोड़ने की जरूरत नहीं पड़ेगी। आणि जसे लोक दुसरे मरण पावतात आणि जसं श्वास सोडतात तसं आपल्याला सोडण्याची गरज राहणार नाही। फिर हमारा मृत्यु क्या, हम पृथ्वी कैसे छोड़ के जाएंगे? मग आपण ही पृथ्वी कशा पद्धतीने सोडून जाऊ? आंखों को बंद करकर सोने के लिए कैसे जाते हैं? आणि झोपण्यासाठी आपण कसे जातो? वैसे बस सोने से पहले प्रभु हमें ऊपर लेने से पहले हमें स्वर्ग बताएगा। आणि वरती घेण्याच्या आधी देव आपल्याला स्वर्ग दाखवेल। पहले बताएगा, मैं तेरा समय अभी निकट आया, मैं तुझे स्वर्ग लेके जाने वाला आणि हूँ। पहिले तो आपल्याला सांगेल की तुझी वेळ जवळ आलेली आहे, मी तुला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे। स्वर्ग में जगह जो हमारी है वहाँ पर वो बताएगा। आणि स्वर्गामध्ये जी जागा आपली आहे ते आपल्याला तो दाखवेल। हमारा घर हम देखने के बाद हम जाना पसंद करेंगे ना, आणि आपलं घर जर आपल्याला दाखवलं तर आपल्याला जायची इच्छा होईल ना। है? हमारा घर भले कितना भी छोटा हो, आणि आपलं घर किती छोटं असू भले द्या कैसा भी हो, आणि कसंही असू द्या, लेकिन फिर भी कहीं पर भी हम गए तो भी हमारे घर हम आने के बाद क्या करते, श्वास लेते, अच्छा लगता है ना। आणि तरी सुद्धा आपण कुठेही गेले होते, जेव्हा आपण आपल्या घरी येतो तेव्हा आपण श्वास घेतो आणि आपल्याला चांगलं वाटतं। तो सोचो, परमेश्वर हमें जो स्वर्ग दिखाएगा, जो सोने का रास्ता और एकदम सुंदर जगह, शांतिमय जगह, वो दिखाने के बाद फिर हम जाना पसंद नहीं करेंगे। आणि जेव्हा देव आपल्याला स्वर्ग दाखवेल, जिथे सोन्याचा रस्ता आहे, जिथे शांतीचं ठिकाण आहे, तिथं आपल्याला जायची इच्छा होणार नाही का मग? है ना? हम पहले जाना पसंद आणि करेंगे। आपल्याला पहिल्यांदा जाण्याची इच्छा होईल। कारण सर्व मनुष्य आदमाचे वंशज असल्यामुळे मरण पावतात। हाँ, हम आदम के वंशज होने के कारण सब मनुष्य मरना निश्चित था। तसेच ख्रिस्ताशी जे संयुक्त झाले आहेत, अब जितने जनों ने यीशु से जुड़ गए हो, आप सब जीसस फैमिली में हो, आणि तुम्ही सर्व येशूच्या कुटुंबामध्ये आहात, है ना? सच देखा, आप जीसस फैमिली के हो, इसलिए आप यहाँ हो। आणि तुम्ही येशूच्या कुटुंबातले आहात म्हणून आज तुम्ही इथे आहात। जो यीशु की फैमिली में होता है वही शब्द दिन चर्च में आता है। आणि जे येशूच्या कुटुंबामध्ये असतात ते शब्द दिवस पालन करता चर्चमध्ये येतात। क्योंकि जिसने यीशु को अपना उद्धारकर्ता स्वीकार किया है, कारण ज्याने येशूला त्याचा तारण करता म्हणून स्वीकार वो केला यीशु आहे की फैमिली का सदस्य बन गया। आणि तो येशूच्या कुटुंबामधला सदस्य बनलेला आहे। यीशु ने कहा, आणि येशूने म्हटलं, मेरे माता, मेरे भाई, मेरी बहन कौन है? आणि माझे आई वडील, माझे भाऊ बहिणी कोण आहेत? हाँ, पढ़ेंगे उस वचन को। वहाँ पर आप करंथियों की पत्र में अभी कुछ वहाँ रख दो। आणि कोरिन्थीच्या पत्रामध्ये तुम्ही काहीतरी ठेवा। मरकुस अध्याय 3 पढ़ो। आणि मार्क अध्याय 3 वाचा। मार्क चैप्टर 3 अध्याय 3 वर्स 31 से 34 तक। आणि त्याचं 31 पासून 34 पर्यंत। मरकुस मार्क अध्याय 3 31 से 34 तक आणि 31 पासून 34 पर्यंत। इतक्यात त्याची आई आणि भाऊ त्या गजबजलेल्या घराकडे आले। हाँ, यीशु एक घर में प्रार्थना कर रहे थे। आणि येशू एका घरामध्ये प्रार्थना करत होता। जय यीशु, जय यीशु। सगळेजण बोला जय यीशु, जय यीशु। हालेलुया, 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 हालेलुया। यीशु एक घर में क्या कर रहे थे, प्रचार कर रहे आणि थे। येशू एका घरामध्ये प्रचार करत होता। यीशु के पीछे बड़ी भीड़ थी। आणि येशूच्या मागे खूप मोठा लोकसमुदाय होता। अनुमान लगा सकते हैं कि यीशु ने 4000 के पुरुषों को, 5000 के लगभग पुरुषों को खाना खिलाया। तो आप सोचो कि यीशु के पीछे कितनी बड़ी भीड़ थी। आणि तुम्ही अंदाज लावू शकता की येशूने 4000 आणि 5000 लोकांना काय दिलेलं, जेवायला दिलेलं। मग तुम्ही अंदाज लावू शकता की त्याच्या मागे किती मोठा लोकसमुदाय असेल। इसी कारण से वो एक घर में जो बैठा था, तो उसकी माँ यानी माता मरियम आणि त्याची आई म्हणजे माता मरियम आणि भाऊ त्या गजबजलेल्या घराकडे आले। भाई शिमोन, यहूदा, याकूब और शिमोन, यहूदा, याकूब, योसेस, ये चारों उधर आने की इच्छा रखते थे, उनसे मिलने की इच्छा रखते थे। आणि त्याचे जे चौघे भाऊ होते त्यांना तिथे येण्याची आणि त्यांना भेटण्याची इच्छा ठेवत होते। फिर घरात तो लोकांना शिक्षण देण्यात गढून गेला होता। त्याने बाहेर येऊन त्यांच्याशी बोलावे म्हणून त्यांनी
त्याच्याकडे निरोप पाठविला. हाँ, वो अंदर जा नहीं पा रहे, इसलिए मैसेज भेजा कि माँ और भाई बाहर खड़े हैं, आ जाओ. तुझी आई आणि तुझे भाऊ बाहेर थांबले आहेत आणि त्यांना तुला भेटावेचे आहे. हाँ, यीशु को कहा गया तेरी माँ आई है, तेरे भाई आए, तेरे रिलेटिव आए हैं, तेरी फैमिली के सदस्य आए, आओ तुम्हें मिलने के लिए बुला रहे हैं. फिर ते म्हणाले. यीशु ने कहा, यावर त्याने प्रश्न केला, माझी आई कोण हाँ, मेरी माँ मतलब मेरी फैमिली का सदस्य मेरी माँ कौन, आणि माझे भाऊ कोण. मेरे भाई कौन. नंतर भोवतालच्या गर्दीकडे हाँ, जो ये भीड़ थी उन भीड़ की ओर अपना हाथ ऐसा नजर और अपना हाथ घुमा कर कहा. नजर फिरली तो म्हणाला, उसने कहा, ही माझी आई ये मेरी माँ, आणि हे माझे भाऊ. ये मेरे भाई. आणि जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे जो कोई मेरे पिता की इच्छा के अनुसार आचरण ठेवतो चलता है, तोच माझा भाऊ, वही मेरा भाई, तीच माझी बहीण वही मेरी बहन, आणि तीच माझी आई आहे. वही मेरी माँ है. हालेलुया. हालेलुया. वो जो पिता की इच्छा पर चलता है, आणि जो पित्याच्या इच्छेवरती चालतो वही जीसस फैमिली का मेंबर है. आणि तोच येशूच्या कुटुंबाचा सदस्य आहे. आपको समझा? नहीं, तुम्हारा परमेश्वर समझ की आज्ञा का पालन करने वाला व्यक्ति यीशु का भाई, यीशु की बहन, यीशु की माँ है. आणि देवाच्या आज्ञेचं पालन करणारा व्यक्ती हा येशूचा भाऊ आहे, येशूची आई आहे आणि येशूच्या बहिणी आहे. हाँ, इसलिए प्रियो परमेश्वर ये चाहता है कि आप जीसस फैमिली में जो संयुक्त किए गए, आपने आज्ञा पालन किया और भी आपको आज्ञा पालन करना है. आणि तुम्ही आज्ञा पालन केलेली आहे आणि आणखी तुम्हाला आज्ञाचं पालन करायचं आहे. आपने आज्ञा पालन किया, उस पर परमेश्वर के पुत्र पर विश्वास किया. आणि तुम्ही आज्ञा पालन केली आणि देवाच्या पुत्रावरती विश्वास ठेवला. यही आज्ञा पालन पहले आपने आज्ञा पालन किया. आणि हीच पहिली आज्ञा पालन तुम्ही केलेली आहे. कौन सी? आणि परमेश्वर के पुत्र पर विश्वास किया. आणि देवाच्या पुत्रावरती तुम्ही विश्वास और ठेवला. हर संडे आ रहे हैं, आणि प्रत्येक रविवारी तुम्ही उसका येताय, वचन सुन रहे हैं. त्याचं वचन ऐकताय. आप सुनते हो वैसी बहुत सारी आज्ञाओं का आपको पालन करना है. आणि तुम्ही जे काही ऐकता त्या सर्व आज्ञांचं तुम्हाला पालन करायचं और आहे. जैसे आप करते जाओगे तो आप उसके घर के सदस्य बनोगे. आणि जसं तुम्ही करत जाल तसं तुम्ही त्याच्या घरातले सदस्य बनाल. हाँ, तो अभी हम वापस जाएंगे हमारे पहले करंतियों की पत्री अध्याय 15 में. पहिला करंथीकरस 15:15. अब आप परमेश्वर यीशु मसीह के क्या हो गए, उसके साथ जुड़ने के कारण उसकी फैमिली के सदस्य हो गए हो. आणि आता तुम्ही येशूच्या जोडल्यामुळे त्याच्या कुटुंबाचे सदस्य झालेला आहात. तसेच ख्रिस्ताशी जे संयुक्त झाले आहेत ते जिवंत असे उठविले जातील. आप क्या हो जाओगे, जैसे यीशु जिंदा हुआ वैसे आप भी क्या हो जाओगे, जिंदा हो जाओगे. आणि जसं येशू जिवंत झाला तसं तुम्ही सुद्धा काय व्हाल, जिवंत व्हाल. यीशु आपको भी जिंदा करेगा, आणि येशू तुम्हाला सुद्धा जिवंत करेल आपको उठाएगा. आणि तुम्हाला सुद्धा जिवंत आपका करेल. यहाँ जो आप इतने साल से यहाँ आ रहे हो वो व्यर्थ नहीं जाएगा. आणि तुम्ही जे एवढ्या वर्षापासून इथे येतात ते व्यर्थ जाणार यीशु नाही. पर रखा हुआ विश्वास से आप क्या पाओगे, उद्धार पाओगे, आप उठाए जाओगे. आणि येशूवरती जर तुम्ही विश्वास ठेवले त्याच्यामुळे तुमचं तारण होईल आणि तुम्ही काय कराल, उद्धार प्राप्त करून तुम्ही स्वर्गामध्ये जाल. पण प्रत्येक जण आपापल्या नेमलेल्या क्रमाप्रमाणे उठेल. हर एक जन अपने अपने क्रम के अनुसार, यानी उनकी जब बारी बारी टाइम पे आएगी, ऐसा नहीं कि सभी लोग एकत्रित उठाए जाएंगे. वो तो उठाए जाने का जो समय होगा रैप्चर का उस समय, लेकिन उससे पहले जो पहले जाएगा तो उसको उठाएगा, जिलाएगा, मतलब जिलाएगा. पहिले प्रथम ख्रिस्त उठला, सबसे पहला कौन जिलाया गया, यीशु. मग ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा त्याचे जे आहेत ते सर्व लोक उठतील. आमीन. यानी जो लोग हम बाद में यीशु मसीह जब दूसरा आगमन हो जाएगा उस समय जितने लोग हैं, जितने बाकी है, उन सबको वो क्या करेगा, जिलाएगा, उठाएगा, अपने पास ले जाएगा. आणि येशूचं जेव्हा दुसरं आगमन होईल तेव्हा तो आपल्या सर्वांना काय करेल, जिवंत करेल आणि स्वतःकडे घेईल. प्रियो, हमारा यीशु मसीह जिलाया गया है. आणि आपला येशू जो आहे तो जिवंत उसके झालेला पास आहे इतनी अथॉरिटी है कि वो आपको भी जिला सकता आणि है. त्याच्याकडे एवढा अधिकार आहे की तो तुम्हाला सुद्धा जिवंत करू और शकतो. वो जिला सकता है, इसीलिए उसने 12 साल की लड़की को भी जिलाया और उसने लाजरस को भी जिलाया. आणि तो जिवंत करू शकतो म्हणून जी 12 वर्षांनी जी मेलेली जी मुलगी होती तिला सुद्धा त्यांनी जिवंत केलं आणि जो लाजरस होता जो मेलेला होता त्याला सुद्धा त्यांनी जिवंत केलं. विश्वास रखते रहो. आणि विश्वास ठेवत राहा. इस संसार में अंतिम दिन में जीते समय आपका विश्वास डगमगाने मत दो. आणि या शेवटच्या काळामध्ये जगत असताना तुमचा जो विश्वास आहे तो डगमगून देऊ नका. प्रभु पर विश्वास करते हुए आगे चलो. आणि देवावरती विश्वास ठेवत तुम्ही पुढे चाला. यही प्रभु की इच्छा है. आणि हीच देवाची इच्छा आहे. हालेलुया. हालेलुया. आपका यीशु जिंदा है. आणि तुमचा येशू जिवंत आहे. आपका यीशु, तुमचा येशू, मेरा यीशु माझा येशू जिंदा
जिंदा है, जिवंत आहे. जो जिंदा है वही हम मरे हुए को जिला सकता है. आणि जो जिवंत आहे तोच आपल्या मेलेल्या लोकांना जिवंत करू वो शकतो. आज उसके पास उतनी अथॉरिटी है, आणि आज त्याच्याकडे तेवढा अधिकार आहे. इसलिए उसी पर विश्वास करते रहो. म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवत राहा. अब हम आंखों को बंद करेंगे या आपण डोळे बंद और करू हम प्रार्थना करेंगे. आणि आपण प्रार्थना करू. हम आंखों को बंद कर हम प्रार्थना करेंगे. आणि आपण डोळे बंद करून आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं. हम आपको धन्यवाद देते हैं मेरे राजा मेरे मान पवित्र सेनाधीश पिता. आप जिलाए गए हो, आप जिंदा हो, इसलिए आप हमें एक दिन जरूर जिलाओगे. आप हमें भी खड़ा करोगे प्रभु और हमें भी प्रभु पुनरुत्थान में सहभागिता कराओगे. हम धन्यवाद देते पिता. हमने जिस पर रखा हुआ विश्वास वो झूठा नहीं है परंतु सच्चा है. हाँ प्रभु तू झूठा नहीं परंतु तू सच्चा है. ये आपका पुनरुत्थान बताता है. हम धन्यवाद देते पिता. इसलिए इनमें से कोई भी प्रभु नाश में कभी जाने नहीं देना. कभी इनके मन में कोई गलत सोच आपके प्रति आने नहीं देना. ये बात हमेशा उनके याद रहने के लिए सहायता करना. इन सबको यीशु के नाम से कवर करती हूँ. करुणा दया मांगती हूँ. आपका छेदा हुआ हाथ मांगती हूँ और आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करती हूँ यीशु के नाम से. हालेलुया. हम लोग प्रभु भोजन की ओर जाएंगे. आणि आता आपण प्रभू भोजनाकडे जाऊया. लेकिन प्रभु भोजन में जाने से पहले जैसे हमने अभी वचन पढ़ा, आणि प्रभू भोजनामध्ये जाण्याच्या आधी जसं आपण आता वचन वाचलं, यीशु ने कहा कि मेरी माँ मेरे भाई मेरी बहन वो है जो मेरे स्वर्गीय पिता की इच्छा पर चलते हैं. आणि येशूने म्हटलं माझी आई माझे भाऊ बहिणी आणि ती लोक ते आहेत जी लोक काय करतात माझे जो स्वर्गातला पिता आहे त्याच्या इच्छेप्रमाणे चालतात. तो इसलिए हम सचमुच इसमें भाग लेने से पहले हम अपने आप को परखना है कि क्या हम सचमुच स्वर्गीय पिता की इच्छा के अनुसार चले हैं. आणि आपण सुद्धा याच्यामध्ये भाग घेण्याच्या आधी स्वतःला पारखायचं आहे की आपण सुद्धा स्वर्गीय पित्याची जी इच्छा आहे त्याच्याप्रमाणे आपण सब चालू. आप यहाँ सुनते हो वही सब आप घर में भी और रास्ते में जब भी आप पूरा लाइफ जी रहे हो वैसे ही कर रहे हो. आणि जे तुम्ही इथे ऐकता तेव्हा तुम्ही तुमचं जीवन जगत असताना तुम्ही तसंच करता का? बाइबल में लिखा है पहले करंथियों की पत्री अध्याय 11 में पहिला करंथी पत्र अध्याय 11 मध्ये पढ़ेंगे. आपण वाचूया. 1 Corinthians chapter 11 पहिला करंथी अध्याय 11 और उसका 27 से पढ़ेंगे. आणि आपण त्याचं 27 पासून वाचूया. 1 Corinthians chapter 11 पहिला करंथी पत्र अध्याय 11 उसका 27 से. त्याचं 27 पासून. आणि म्हणून जे कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खातो, हाँ, जो कोई अपने आप को न चेक करते हुए प्रभु के देह में भाग लेता है आणि प्रभूचा हा प्याला पितो, या प्रभु का लहू जो प्रभु ने हमारे लिए दिए वो पीता है, त्याला प्रभूचे शरीर आणि रक्त यांविरुद्ध पाप केल्याचा दोष लागेल. हाँ, तो अगर अपने आप को चेक नहीं करेगा ना तो प्रभु के देह के प्रति और लहू के प्रति दोषी ठहराएगा. आणि जर तुम्ही स्वतःला पारखणार नाही तर तुम्ही देवाच्या रक्तासाठी आणि तुमचं देवाचं जे देह आहे तुम्ही काय व्हाल दोष ठरा. हाँ, तो वो सही नहीं है. आणि ते योग्य नाही. हम प्रभु के देह के प्रति और उसके लहू के प्रति दोषी ठहराए जाए. आणि देवाच्या रक्ताच्या प्रति आणि देवाच्या देहाच्या प्रति आपण दोषी ठरवण्यात यावं. हाँ, प्रभु का देह पवित्र है, आणि देवाचं देह हे पवित्र प्रभु आहे का लहू भी पवित्र है. आणि देवाचं रक्त सुद्धा पवित्र और आहे. हाँ, प्रभु बिल्कुल नहीं चाहता हम अपवित्र होकर उसमें भाग लें. आणि देवाची बिलकुल इच्छा नाही की आपण लोकांनी अपवित्र होऊन त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. देखो बाइबल में लिखा है कि जो अनुचित रीति से खाता है उसे दंड मिला है. आणि बायबल मध्ये लिहिले की जो अयोग्य प्रकारे ही भाकर खातो त्याला दंड भेटतो. पढ़ेंगे. आपण वाचूया. कारण जर कोणी ख्रिस्ताच्या शरीराचे महत्व जाणीत नाही, हाँ, प्रभु का देह का महत्व, प्रभु क्यों मेरे लिए मरा, आणि प्रभु का देह पवित्र है, ये बात याद रखकर इसका महत्व सोचकर आणि अयोग्य प्रकारे ही भाकर खातो आणि हा प्याला पितो तर तो स्वतःवर देवाचा न्याय ओढवून घेतो. परमेश्वर का न्याय अपने और ओढ़ के लेता है, अपने पास ले लेता है उसका न्याय. जैसे हमने देखा कि एक बार मरना और न्याय नियुक्त है. आणि जसं आपण बघितलं की एकदा मरण आणि न्याय जे आहे ते नियुक्त आहे. हमें न्याय के सामने जाना है क्या? आणि आपल्याला न्यायाच्या समोर जायचं आहे का? प्रभु भी नहीं चाहता न्याय के सामने जाए. आणि देवाची सुद्धा इच्छा नाही की आपण न्यायाच्या समोर दया जायला. न्याय पर जीवंत होती है. आणि दया ही न्यायवती जेवत होते. इसीलिए प्रभु हम क्या करता है, अगर हम अनुचित रीति से खाते हैं ना तो प्रभु हमको यही पर शिक्षा देता है. आणि जेव्हा अनुचित रीतीने आपण याच्यामध्ये सहभागी होतो तेव्हा देव काय करतो आपल्याला इथेच आपल्याला काय करतो शिक्षा देतो. कारण तो ख्रिस्ताच्या मरणाला शूद्र समजतो. हाँ, प्रभु के मरण को शुद्र देखा, मतलब उसने पाप की माफी मांगी ने, पश्चाताप किया ने, ऐसे ही मेज में भाग लिया. उसे ऐसा लगता है जैसे ये भी एक खाना है,
बपतिस्मा हुआ है, मुझे प्रभु भोजन खाना है, इसलिए मैं खा रहा हूँ, इसलिए खाता है। आणि त्याने पापाची माफी मागितली, पश्चाताप केले, त्याला असं वाटतं की हे देवाचं देह आहे, देवाचा रक्त आहे, मला खायचंय म्हणून तो खातो. कितना पवित्र है ये अगर मैं खाया अनुचित रीति से तो मुझे मार मिलेगा। आणि हे किती पवित्र आहे, जर मी अनुचित रीतीने याच्यामध्ये सहभागी झालो तर तुम्हाला मार पडेल. ये उस बारे में डर नहीं, सोच नहीं, आणि त्याच्याविषयी त्याचे विचार सुद्धा नसतात आणि त्याला भीती सुद्धा नसते. इसलिए यहाँ लिखा है एकदम वो प्रभु के देह को शुद्र देखता है, एकदम तुच्छ देखता है। आणि तो ख्रिस्ताच्या शरीराला काय करतो, शुद्ध लेखतो. म्हणूनच तुमच्यापैकी अनेक जण हाँ, उनमें से बहुत से लोग दुर्बल यानी बीमार, निर्बल, कमजोर, बारंबार शक्ति नहीं रहती, हमेशा बीमार रहते हैं और व रोगग्रस्त आहे. हाँ, हमेशा बीमारी, अंदर से भी बीमारी, शरीर में भी बीमारी, और एवढेच नव्हे तर काही जण मरणही पावले आहेत. कुछ लोग मर गए हैं यानी आयु को कम कर देते हैं। आणि स्वतः काय करतात ते लोक आयुष्य कमी करून घेतात. हम आपकी ऐसी इच्छा है कि आपका आयु जो पृथ्वी पर आपको दिया है वो कम हो जाए। आणि तुमची अशी इच्छा आहे की तुमच्या पृथ्वीवरची काय आयुष्य देण्यात आले ते कमी व्हावं. हमारा प्रभु आयु बढ़ाता है, आणि आपला देव आयुष्य वाढवतो. लेकिन जब हम अनुचित रीति से भाग लेते हैं पण जेव्हा आपण अयोग्य प्रकारे याच्यामध्ये सहभागी तो होतो, हमारा आयु क्या हो जाता है, कम होता है, तेव्हा जे आपलं आयुष्य असतं ते कमी होतं समय से पहले मर जाते हैं। आणि वेळेच्या पहिले मरण पावतात. तो ये नहीं होने के लिए हम क्या करना चाहिए, जब भी हम प्रभु भोजन खाते अपने आप को चेक करें। आणि हे नाही होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, जेव्हा आपण प्रभू भजनामध्ये सहभागी होतो आपण स्वतःला पारखलं क्या पाहिजे. करना चाहिए, अपने पापों की माफी मांगनी। आणि काय केलं पाहिजे, आपण आपल्या पापाची माफी मागितली हम पाहिजे. गलतियां करते हैं, अभी आप में से बहुत से लोग हर संडे चर्च में नहीं आते, आणि तुमच्यातली खूप लोक प्रत्येक रविवारी चर्चमध्ये येत नाहीत. कुछ लोग मूर्ति पूजा करते हैं, काही लोक मूर्ती पूजा कुछ करतात, लोग दारू पीते हैं, काही लोक दारू पितात, तंबाकू खाते हैं, तंबाखू खातात, कुछ लोग गाली देते हैं, काही लोक शिव्या देतात, निंदा करते हैं, चुगली देते हैं, दोष लगाते हैं। निंदा करतात, चोखी लावतात, दोष लावतात. कभी माफी मांगते हैं हम लोग, प्रभु मुझे माफ करो, मैं क्षमा करो, हाँ बस इतना ही, प्रभु मैं चुकलो, मैं मला माफ कर, जैसे कि हम वो ये बड़ी एहसान कर रहे हैं माफी प्रभु को, प्रभु बाइबल हमें बताता है आणि बायबल आपल्याला सांगतं हमें दुखी होना है हमारे पाप के लिए। आणि आपण आपल्या पापासाठी दुःख मनवलं पाहिजे. याकूब की पत्री अध्याय 4 में पढ़ो, याकोबाचं पत्र अध्याय 4 मध्ये वाचूया. जेम्स चैप्टर 4 याकोब अध्याय 4 और उसका 8 और 9। आणि त्याचा 8 आणि 9. याकूब अध्याय 4 अध्याय 4 8 and 9। त्याचा 8 आणि 9. आला की देव तुम्हाला येईल, तुम्हा जवळ येईल. अहो पापी लोकांना, आप परमेश्वर के निकट आए हो तो परमेश्वर आपके निकट आया है, इसलिए अब आप परमेश्वर के निकट आए ना, आणि आता तुम्ही देवाच्या जवळ आलेला आहात परमेश्वर भी आपके निकट आया। आणि देव सुद्धा तुमच्या जवळ अब आला. परमेश्वर कहता है हे पापियों, यानी स्पष्ट रीति से कहता है हम कहीं न कहीं परमेश्वर को दुखाया है, ऐसा काम हम किए हैं, झूठ बोलते हैं, गाली देते हैं, निंदा करते हैं, सवादिन पालन नहीं करते, अपनी मर्जी से चलते हैं, गंदे गंदे वीडियोस देखते हैं, गंदे गंदे काम करते हैं। आप में से कितने लोग तो हमेशा मोबाइल में रहते हैं, कभी पवित्र आत्मा को पूछते नहीं, पवित्र आत्मा मुझे मदद कर, भर दे मुझे, घंटों घंटों मोबाइल में बिजी रहते हैं, और बाइबल नहीं पढ़ते, प्रार्थना का जीवन नहीं है कितने आणि लोगों का। प्रार्थनेचं जीवन नाही काही लोकांचं. इसलिए बाइबल कहता है हे पापियों, आणि म्हणून बायबल म्हणतो अहो पापी लोकांनो आपले हात धुवा. अपने हाथ धो। क्यों इमेज ले रहे ना, अपने पहले हाथ धो। क्यों ये हाथ गलत काम किए, इसके लिए प्रभु से माफी मांगना चाहिए कि प्रभु मुझे क्षमा कर, मैंने इस हाथ से गलती की। आणि या हाताने खूप सारे चुकीचे कामं केलेले आहेत, म्हणून आपण देवाकडे माफी मागितली पाहिजे की देवा मला क्षमा कर, मी पापी आहे. ये हाथ से क्या क्या किया, या हाताने काय काय केले, प्रार्थना नहीं किया, प्रार्थना नाही केली, ये हाथ से मारा है, या हाताने मारले, ये हाथ से तंबाकू चोला है, आणि या हाताद्वारे तंबाखू चोरलेली आहे, दारू लिया है, दारू घेतली, भांग पिया है, आणि भांग पिलाय, या फिर मटका खेला है, आणि मटका खेळलाय, जुआ खेला है, आणि जुआ सुद्धा खेळलाय, मोबाइल ज्यादा घंटे आणि जास्त मोबाईल घेतला. तो ये हाथ से, तो इस हाथों को धोना जरूरी है। आणि या हातांना धुणं गरजेचं आहे. फिर आगे आणि आपली अंतःकरणे शुद्ध, अपने अंतकरण क्या करो, शुद्ध करो, रोज उसके लिए आगे लिखा है व देवाशी विश्वास
होण्यासाठी केवळ हाँ, देवाला परमेश्वर के साथ फेथफुल होने के लिए, परमेश्वर के साथ जुड़ जाने के लिए, उसके साथ विश्वसनीय बनने के लिए उसके सामने केवळ देवालाच ते व्यापू द्या. हाँ, फिर तुम्ही केलेल्या अयोग्य गोष्टीबद्दल आसरे व्हा. आप अपने किए हुए एक अयोग्य बातों के लिए, अयोग्य बातों के लिए आंसू को बहाओ. जब आप आंसू बहाओगे ना, तभी आपको पाप वापस आपकी जिंदगी में नहीं होगा. आणि अश्रू जेव्हा तुम्ही गावाल तेव्हा ते जे पाप आहे ते पुन्हा तुमच्या जीवनामध्ये होणार नाही. आप रो आणि तुम्ही रडा. कि प्रभु मैंने दारू पिया, अच्छी कितनी गलत बात है ये, आणि देवा मी दारू पिली किती चुकीची गोष्ट आहे. कितना गलत बात है. मैं ये प्रभु का मंदिर में मैं अभी मेरे अंदर सोचो, अभी मैं किसकी हूँ? आणि मी कोणाचे आहे आप किसके हो? आणि तुम्ही कोणाचे आहात. हमारे अंदर अभी कौन है? आणि आपल्यामध्ये आता कोण आहे. प्रभु है. तो मैं दारू पीऊंगी तो किसको पिला रही हूँ? आणि मी दारू जर पिते तर कोणाला पाजते. तो प्रभु को दारू पिलाना चाहिए क्या मैंने? आणि प्रभूला मी दारू पाजली पाहिजे का. नहीं. मैं तंबाकू खाया तो मैं किसको खिला रही हूँ? आणि जर मी तंबाखू खाते ती कोणाला खायला देते मी. तो प्रभु को तंबाकू खिलाना चाहिए क्या? आणि प्रभूला तंबाखू खायला घातली पाहिजे का. आपको समझ में आ रहा है? आज कहने का उद्देश्य बाइबल हमें बताता है आप रो लिखा है. आणि बायबल तुम्हाला सांगतं की तुम्ही रडा. तो आज प्रभु भोजन में भाग लेने से पहले आपको यही काम करना है. आणि प्रभू भोजनामध्ये सहभागी होण्याच्या आधी तुम्हाला हेच काम करायचं आप आहे. क्या क्या गलती किए हैं प्रभु भोजन में भाग लेने से पहले, उस पाप के लिए रो. आणि तुम्ही जे काही चुका केले तुम्ही प्रभू भोजनामध्ये सहभागी होण्याच्या आधी तुम्ही त्या पापांसाठी रडा. हाँ, प्रभु मुझे गलती हुई, आणि तेव्हा माझ्याकडून मुझे चूक क्षमा झाली. कर. मला क्षमा कर. मैं चर्च में आके सोता हूँ, आणि मी चर्चमध्ये येऊन झोपतो. वो भी एक दिन नहीं, आणि ते पण एक दिवस हर नाही. संडे सोता हूँ. आणि प्रत्येक रविवारी झोपतो. मुझे क्षमा कर, मला क्षमा कर. मुझे माफ कर. मला माफ कर. मैं हर संडे चर्च नहीं आता. मी प्रत्येक रविवारी मैं चर्च दान दशम बराबर मी देता दान हूँ. आणि दर्शन मुझे फंड भरना अच्छा नहीं लगता. मला फंड मैं भरायला मेरे घर में बीवी से झगड़ा करता हूँ, मी माझ्या घरामध्ये दोष लगाता हूँ. दोष लावतो. बाहर अच्छा दिखाता हूँ, हाय डार्लिंग कैसी है तू, ऐसा बोलकर दिखाता हूँ, आजा ऐसा करके प्यार से सबको दिखाता हूँ कितनी मैं तुझसे प्यार करता हूँ. लेकिन बेडरूम में मालूम है उसको कि मैं उसे कितना प्यार करता हूँ. बोल बोल. आणि बाहेर लोकांना दाखवतात की मी तुझ्याशी किती प्रेम करतो, पण बेडरूम मध्ये गेल्यावर त्या स्त्रीला माहिती पडतं की तिचा जो नवरा आहे तो तिला किती प्रेम करतो. तो ये हम दुचिते हैं, आणि हे आपण दोषी ते यहाँ आहोत. अलग लाइफ जीते हैं, आणि इथं वेगळं जीवन जगतात. बाहर अलग है, बाहेर वेगळं आहे यहाँ पर अलग है, आणि इथं वेगळं यहाँ आहे. पर धर्मी दिखाते आणि हैं, इथे येऊन नीतिमान दाखवतात. बाहर अलग लाइफ जीते आणि हैं. बाहेर जाऊन वेगळं क्षमा जीवन करो बोला जगतात. तो मैं क्यों करूँ? आणि क्षमा करायला सांगतात तर मी का और करू. मसीह हमें जल्दी क्षमानी चाहिए, आणि आपण ख्रिस्ती आहोत, आपण लवकर क्षमा केली पाहिजे जल्दी माफी मांगनी चाहिए. आणि लवकर माफी मागितली मैं पाहिजे. क्यों माफी मांगू? आणि मी का माफी हम मागावं. जल्दी माफी मांगने के लिए भी तैयार नहीं होते. आणि आपण लवकर माफी मागण्यासाठी सुद्धा तयारी इसलिए करतो. बाइबल में लिखा है रो तुम्हारी एक एक अयोग्य बातों के लिए, तुम रो आणि म्हणून बायबल मध्ये दिलेली की तुम्ही तुमच्या अयोग्य गोष्टींसाठी रडा, और दुःख व शोक करा. दुख करो. आपको दुख आना चाहिए कि मैंने ऐसा क्यों किया. आणि तुम्हाला दुःख आलं पाहिजे की मी असं का केलं. आप में से कितने लोग संडे को नहीं आते? आणि तुमच्या ते किती लोक रविवारी येत कभी नाही. फीलिंग आता है कि अरे मैं संडे नहीं आया, अच्छी मुझे कितना फीलिंग है. आणि कधी तुम्हाला जाणीव होती का मी रविवारी आलो नाही, मैंने उपवास नहीं किए. मी उपवास केले नाही. हमारा तो तबीयत खराब रहता है तो भी हम उपवास करते हैं. आणि आमची तब्येत खराब असते तरी सुद्धा आम्ही लोक उपवास करतो. हम बोलते नहीं, इतना दिन किया, मर तो नहीं जाएंगे, आणि आम- करेंगे उपवास. आणि आम्ही लोक म्हणतो एवढे दिवस केलं मरून तर जाणार नाही म्हणून आम्ही लोक उपवास करतो. उपवास करना है. आणि उपवास करायचा लिखा आहे. है दुखी हो, आणि तिथे लिहिलेलं आहे दुःख दुख करा. मनाओ कि अरे आपने ऐसा गलत काम क्यों किया. आणि दुःख मानवा की तुम्ही असं चुकीचं काम का केलं. अगर आपके अंदर आप अगर सच्चे आप जो गलत काम करते हो उसके लिए आपको दुख नहीं है, आणि जर तुम्ही जे चुकीचं काम करता त्याच्यासाठी जर तुम्हाला दुःख नाहीये, आपको आंसू नहीं आते, तुम्हाला अश्रू येत नाही, कि आप गलत व्यवहार कर रहे हैं और एक अच्छा मसीह लाइफ जीते समय आप बराबर से जी नहीं रहे हो, आणि तुम्ही जे ख्रिस्ती जीवन चांगल्या रीतीने जगलं पाहिजे ते तुम्ही जगत नाहीये, तो आप एक बेजान हो. आणि मग तुम्ही एक बेजान वस्तू आहात ऐसे ऐसे कड़क बन चुके हो. आणि कठोर झालेला आहात. आपके अंदर फीलिंग आनी चाहिए, आणि तुमच्यामध्ये भावना आल्या पाहिजे. अरे मैं प्रभु गलत किया, मुझे क्षमा करो. आणि देवा मी हे चुकीचं केलं मला माफ कर. घुटनों पर आकर प्रभु के सामने रोना है. आणि गुडघ्यांवरती येऊन देवासमोर रडा. आगे हसण्याऐवजी तुम्ही शोक करावा. हंसने ऐवजी आप रोना चाहिए, शोक करना चाहिए कि प्रभु मैंने आज बड़ा आनंद किया, वो पाप करते समय बड़ा सुख मिल रहा था, लेकिन अब प्रभु आगे अगर मैं आज रोया नहीं, मैंने माफी मांगी नहीं, तो अनंत काल के नरक में जाऊंगा. आणि तुम्ही देवाला बोललं पाहिजे की ती पाप करताना मी खूप आनंद घेतला, पण जर मी आता रडलो नाही आणि जर पश्चाताप केल्यानंतर मी पुढे जाऊन
जाऊन नरकामध्ये जाईल. देखो प्रभु चाहता है हम मन फिराए आणि देवाची इच्छा आहे की आपण मन फिरवावं पूरे मन से, आणि ते पण पूर्ण मनाने. तब हम प्रभु भोजन में भाग लें. आणि तेव्हा आपण प्रभू भोजनामध्ये भाग घ्यावा. हालेलुया. हालेलुया. हम सब खड़े हो जाएंगे, आपण सर्वजण उभे राहू सब लोग खड़े हो जाएंगे आणि सर्वजण उभे सब राहू लोग प्रभु से क्षमा मांगेंगे. आणि सर्व प्रभू जवळ लोग क्षमा अगर मागा. अपने एक एक पाप के लिए प्रभु से माफी आणि मांगे, रडून रडून प्रत्येक पापासाठी आपण देवाकडे क्षमा मागा. आओ खड़े हो जाएंगे. या आपण सर्वजण उभे बैठ राहू. के इसलिए नहीं क्योंकि बैठ के फिर सो जाएंगे. आणि बसून यासाठी नाही, कारण जर बसलो तर तुम्ही लोक झोपून जा. आंखों को बंद करो डोळे बंद करा और सब लोग आंखों को बंद आणि सर्वजण डोळे बंद करो. अपने करा. दोनों हाथ जोड़ो आपले दोन्ही हात जोडा और प्रभु से क्षमा मांगो. आणि देवाकडे क्षमा मागा. मैं एक एक पाप याद दिलाती हूँ. आणि मी तुम्हाला एक एक पापांची किया आठवण होगा देते. तो माफी मांगो. आणि केला असेल तर माफी मागा. दिल से करना. आणि हृदयाने करा. उस पाप के लिए आपको एहसास होना चाहिए. आणि त्या पापासाठी तुम्हाला जाणीव असली पाहिजे हाँ प्रभु मैंने ये पाप किया, मुझे ये नहीं करना चाहिए. की हा देवा मी हे पाप केलं, मला नव्हतं करायला मुझे पाहिजे. क्षमा कर, मला क्षमा मुझे कर. माफ कर. मला माफ कर. भाइयों अगर आप माफी नहीं मांगे तो नरक जाना पड़ेगा. वहाँ की आग बुझती नहीं, वहाँ की कीड़े मरते नहीं. आणि जर प्रियाने तुम्ही माफी मागितली नाही तर तुम्हाला नरकात जावं लागेल. आणि जिथली आग कधी बुजत नाही, जिथले किडे कधीच मरत बाइबल नाही. हमें स्पष्ट बताता है अनुचित रीति से हमने भाग लिया तो हम रोगी रहेंगे, निर्बल रहेंगे और मर जाएंगे. आणि बायबल आपल्या स्पष्ट रीतीने सांगतो, जर आपण अनुचित रीतीने याच्यामध्ये सहभागी झालो तर आपण रोगी राहू, निर्बल राहू आणि मरून जाऊ. भले आपका बपतिस्मा नहीं भी हुआ, आणि तुमचं बाप्तिस्म झाला सुद्धा लेकिन नसेल, फिर भी आपको पश्चाताप करना जरूरी है. पण तरी सुद्धा तुम्हाला पश्चाताप करणे गरजेचं आहे. भाइयों प्रभु से जो विश्वास आपने प्रभु पर रखना चाहिए वैसा अपने विश्वास के अनुसार चले नहीं है बोलकर प्रभु से माफी मांगे. आणि जो विश्वास तुम्ही देवावरती ठेवला पाहिजे, त्या विश्वासाद्वारे तुम्ही चालली नाहीत म्हणून देवाकडे माफी मागा. मूर्ति पूजा किए तो प्रभु से माफी मांगे. आणि मूर्ती पूजा केली म्हणून देवाकडे माफी मागा. आप में से बहुतायत लोग, कुछ बहुतायत यानी सब नहीं, लेकिन कुछ लोग हैं जो अभी भी मूर्ति के सामने झुकते हैं, समझौता लाइफ जीते हैं और प्रभु के अच्छेपन का बदला बुराई में मूर्ति पूजा करके देते हैं. आणि तुमच्यात ते अजूनही काही लोक आहेत जे लोक मूर्ती पूजा करून मूर्ती पूजा करून काय करतात, ते लोक देवाने जे काही चांगुलपणा केले त्याची परतफेड ते लोक मूर्ती पूजाद्वारे करतात. उसको प्रभु बड़ा अपमान करते हैं मूर्ति पूजा करके. आणि देवाचा खूप मोठा अपमान करतात ते लोक मूर्ती पूजा करून. व्यभिचार, अभी भी आप में से जितने लोग व्यभिचार में हैं, अपनी पत्नी को धोखा दे रहे, पराई स्त्रियों के पास जाते, पराई पुरुषों के पास जाते, गंदे गंदे वीडियोस देखते हैं, प्रभु से क्षमा मांगते. आणि तुमच्यातली जी लोक अजूनपर्यंत व्यभिचारामध्ये आहेत, परक्या पुरुषांकडे जातात, परक्या स्त्रियांकडे जातात आणि घाण घाण व्हिडिओ पाहतात, माफी मागा. प्रभु से माफी मांगे. देवाकडे माफी घंटों मागा. घंटों मोबाइल हाथों में रहता है, आणि तासन तास मोबाईल हातामध्ये असतो, लेकिन बाइबल आप हाथ में नहीं पकड़ते. पण बायबल तुम्ही हातामध्ये पवित्र पकडता. आत्मा से मार्गदर्शन नहीं लेते. पवित्र आत्म्याकडून मार्गदर्शन घेत प्रभु नाही. से माफी मांगे, देवाकडे माफी मागा. क्षमा मांगो. क्षमा मागा. प्रभु हर संडे आप चर्च नहीं आते. आणि प्रत्येक रविवारी तुम्ही चर्च मध्ये येत नाही. प्रभु का दिन, रविवार का दिन जो हम मसीहों को पालन करना जरूरी है, आणि देवाचा दिवस रविवार दिवस आहे, तो आपल्या ख्रिस्ती लोकांना पालन करणं गरजेचं वो आहे. पालन नहीं करते, माफी मांगो प्रभु से. आणि तो पालन करत नाही, माफी मागा देवाकडे. अपने घर की जिम्मेदारी बराबर उठाते नहीं है. आणि घरातल्या जबाबदारी योग्य रीतीने पत्नी को उचलत नाही. शोकित करते हो, पत्नी को हमेशा रुलाते हो. आणि बायकोला तुम्ही नेहमी रडवत आप राहता. बाइबल में लिखा है तुम्हारी पत्नियों के आंसू मेरी वेदियों पर पड़ते हैं. आणि बायबल मध्ये लिहिले, तुमच्या बायकांचे जे अश्रू आहे ते माझ्या वेदीवरती पडतात. बहुत से पुरुष अपनी पत्नी के साथ बहुत गलत रीति से व्यवहार करते हैं. आणि खूप सारे पुरुष त्यांच्या स्त्रियांसोबत एकदम अयोग्य रीतीने वागणूक करतात. प्रभु से माफी मांगो. देवाकडे माफी मागा. प्रभु ने आपको जो पत्नी दी है वो आपकी परमेश्वर की ओर से गिफ्ट है. आणि देवाने तुम्हाला जी बायको दिली ती देवाकडून गिफ्ट आहे. आप दारू पीते हो, तुम्ही दारू पिता, प्रभु से माफी मांगो. देवाकडे माफी प्रभु को मागा. कहो प्रभु मैं पापी हूँ, मैंने दारू पिया, मुझे क्षमा करो. आणि देवाला म्हणा, देवा मी पापी आहे, मी दारू पिलो, मला क्षमा कर. मैंने आज्ञा पालन नहीं किया, मी आज्ञा पालन मुझे केलं. क्षमा करो. तंबाकू खाने वाले लोगों ने बोलो प्रभु मुझे तंबाकू नहीं खाने दो, लेकिन मैंने खाया, मुझे माफ करो. आणि तंबाखूची लोक करतात, त्या लोकांनी म्हणा की तेव्हा मला तंबाखू खाऊन देऊ नकोस, पण मी खाल्ले, मला क्षमा कर. आपके एक एक पाप के लिए प्रभु से सामने रो. आणि तुमच्या एक एक पापांसाठी तुम्ही देवासमोर रडा. प्रभु मैं नहीं करना चाहता हूँ, आणि देवा मला ही मुझे करण्याची इच्छा प्लीज नाही. मदद करो. मला प्लीज मुझे इस पाप से मुक्त करो. मला या पापापासून छुटकारा दो. सुटकारा आप में दे. से कुछ लोग चोरी करते हैं, तुमच्यातील काही लोक चोरी करतात. चोरी की आत्मा को निकालो. आणि चोरीच्या आत्म्याला तुम्ही प्रभु लोक को काढा. प्रभु मुझे इसमें से मुक्त कर. आणि देवाला म्हणा, देवा मला तू याच्यातून मुझे मुक्त कर. छुटकारा दे. मला सुटकारा दे. प्रभु मैं नहीं जानती कौन सी बातों में, लेकिन फिर भी प्रभु जब कहता है कहीं न कहीं आप पैसों के मामले में फाइनेंशियली में फेथफुल नहीं हो. आणि मी जाणत नाही, पण देवाचा आत्मा म्हणतो कुठे ना कुठे तुम्ही आर्थिक गोष्टींमध्ये विश्वास नाही. फाइनेंशियली बातों में अपने प्रभु के साथ भी और अपने फैमिली के साथ भी फेथफुल नहीं हो. या आर्थिक गोष्टींमध्ये तुम्ही देवासोबत आणि तुमच्या कुटुंबासोबत सुद्धा विश्वास योग्य नाहीये. प्रभु से माफी मांगो. देवाकडे प्रभु माफी कहो मागो. प्रभु मेरे अंदर
विश्वासयोग्यता आहे. आणि देवाला म्हणा, देवा माझ्यामध्ये विश्वासयोग्यता येऊ दे. हाँ प्रभु, हा प्रभू, मुझे फेथफुल बनाओ जैसे आप फेथफुल हो. आणि मला विश्वासयोग्य बनव जसं तू आहेस. एक एक बातों की आणि एक पापांसाठी माफी मांगो. माफी जो मागा. आप करते हो, जे तुम्ही करता, झूठ बोलते हो, खोटं बोलता, गाली देते हो, शिव्या निंदा देता, करते हो, निंदा करता, बुरा काम करते हो, वाईट काम करता, काम नहीं करते हो, काम करत नाही. आलसीपन से घर में बैठे रहते हो, आणि आळसीपणा घेऊन पत्नी तुम्ही को काम पे घरामध्ये भेजते बसता. हो, बायकोला कामावरती पाठवता, औरतों को काम पे भेजते हो, स्त्रियांना कामावरती बैठ पाठवते, के खाते हो, स्वतः बसून घर खाता, में काम नहीं करते, घरामध्ये काम गलत करत रीति से छोटे भाई बहनों के ऊपर साथ बराबर व्यवहार नहीं करते हो. आणि चुकीच्या रीतीने तुम्ही तुमच्या भाऊ बहिणीची वागणूक करता. इसलिए प्रभु से माफी मांगो. देवाकडे माफी एक मागा. एक पापों की एक एक पापांसाठी पश्चाताप करना. मन फिराने के लिए पवित्र आत्मा मदद करो. इन सबको मन फिराने के लिए मदद करो, मन फिरने के लिए सहायता करो. पश्चाताप दो पवित्र आत्मा इन सब के अंदर, एक एक के अंदर मन फिरने के लिए मदद करो. पवित्र आत्मा इनके अंदर वो फीलिंग आने दो, मन फिरने के लिए प्रभु वो फीलिंग आने दो. उन्होंने जो गलती की है वो सब बातें उनको स्मरण दिलाओ. पवित्र आत्मा आप स्मरण कराने वाली आत्मा है. पवित्र आत्मा ये सबको आप याद दिलाना, इसलिए दिलाना ताकि उनको न्याय के सामने खड़ा न रहना पड़े. अगर आज ये इस पाप के लिए रोएंगे, माफी मांगेंगे, तो उन्हें न्याय के सामने खड़ा रहने की जरूरत नहीं पड़ेगी. प्लीज प्रभु, प्लीज मेरे राजा यीशु, यीशु के नाम से मेरे प्रभु इन्हें माफी मांगने दो. एक एक पाप के लिए प्रभु, एक एक पाप के लिए प्रभु इन्हें माफी मांगने दो. पवित्र आत्मा स्मरण दिलाओ, स्मरण दिलाओ. इन्हें पश्चाताप करने दो, रोक कर पश्चाताप करने दो, रोक कर पश्चाताप करने दो. पवित्र आत्मा रोक कर पश्चाताप करने दो. पवित्र आत्मा आओ, पवित्र आत्मा. यीशु ने कलवरी दुख क्यों सहे, मुझे पापी में क्या देखा. कोई खूबी नहीं, कोई खूबी नहीं, मुझ में कोई भी खूबी नहीं, कोई खूबी नहीं, कोई खूबी नहीं, मुझ में कोई भी खूबी नहीं. नैन से मैंने पाप किया था, जीभ से मैंने ना तेरी स्तुति की. नैन से मैंने पाप किया था, जीभ से मैंने ना तेरी स्तुति की. यीशु ने कलवरी दुख क्यों सह लिया, मुझ पापी में क्या देखा था. कोई खूबी नहीं प्रभु, हम कितने बड़े पापी हैं प्रभु. कितना दुखाया है आपको, कितना दुखाया है. आप एक के बाद एक उपकार करते हो, लेकिन हम उस उपकार के बदले में, आपके प्यार के बदले में हम बुराई करते हैं. हम हमेशा आपके साथ बुरा करते हैं. हम अच्छे नहीं हैं प्रभु, हमेशा हमें माफ करो प्रभु. हम हमारे घरों में लड़ते हैं, झगड़ते हैं, अहंकार घमंड है प्रभु, हमें क्षमा करो. हम पापी हैं प्रभु, हम पापी हैं प्रभु. हम सबको क्षमा करो, हम सबको. आज हम चाहते हैं, आज हम बनना चाहते हैं. हमारी इच्छा है कि हम पाप नहीं करें. हमारी इसी इच्छा हम भी आपके जैसे पवित्र जी, हम आपके जैसे शुद्ध रहे. क्योंकि आपने कहा तुम सब शुद्ध हो. हम शुद्ध बनना चाहते, लेकिन वो जो पाप है जो हमारे अंदर बस कर हमसे पाप करवाता है प्रभु. आपने सदा काल के लिए, हमेशा के लिए पाप का किया है. उसे पूरी रीति से
एहसास नहीं होता है। कोई हमारे सामने रोता है, कुछ नहीं लगता, कुछ गलत नहीं आता। हम कठोर हो गए हैं, हमारी सारी कठोरता को दूर करो प्रभु, हमारे अंदर से सारी मलिनता को दूर करो, कठोरता को दूर करो प्रभु। हम पापी हैं प्रभु, प्रभु हम तंबाकू खाते हैं प्रभु, हम मतलब जो लोग खाते हैं उनके लिए मैं माफी मांगती हूँ प्रभु। क्षमा करो प्रभु, क्षमा करो मेरे राजा यीशु, हम पर दया करो मेरे प्रभु, हम पर दया करो। हमें कोई खूबी नहीं है, कोई अच्छी बातें नहीं है प्रभु, प्रभु हमें क्षमा करो, हमें माफ करो प्रभु, हम किसी लायक नहीं, हमें माफ करो। हमें शर्म आती है कहने के लिए, सिर उठाने के लिए आपके सामने शर्म आती है प्रभु। हमारे एक एक पाप को धो डालो आपके पवित्र लहू से, एक एक पाप को धो डालो, एक एक पाप को धो डालो प्रभु। हमारे पाप को क्षमा करो। पवित्र आत्मा जिन्हें धोने नहीं आता उन्हें धोने का दान देना, उन्हें पश्चाताप करने के लिए मदद करो। कुछ लोगों को वचन समझता नहीं है प्रभु, कुछ लोग यहाँ आते हैं वैसे ही बैठे रहते हैं, उनको कान में शब्द जाते नहीं, अर्थ समझता नहीं। पवित्र आत्मा में आपका सामर्थ्य चाहती हूँ, 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 पवित्र आत्मा हम आपका सामर्थ्य चाहते हैं, पवित्र आत्मा हम आपका सामर्थ्य चाहते हैं, पवित्र आत्मा हम आपका सामर्थ्य चाहते हैं। आओ आत्मा, आओ आत्मा, प्रज्वलित हो जाओ, हम पर प्रज्वलित हो जाओ। पवित्र आत्मा आ जाओ, कठोर हृदय को तोड़ दो, तोड़ दो कठोर हृदय को। पवित्र पिता कठोर हृदय को निकाल दो, यीशु के नाम से हम मांगते, कठोर हृदय को दूर दो, कठोर हृदय को निकाल दो प्रभु। मांस में हृदय बिठा, आज्ञा वहाँ लिख दो पवित्र आत्मा, ताकि हम तेरी आज्ञाओं को न तोड़े। हमारे हृदय को वैसे बनाओ, यीशु के नाम से मांगते, यीशु के नाम से मांगते, यीशु के नाम से मांगते। मन को परिवर्तन करने में जल्दी से जल्दी मन फिराने वाले हम होने के लिए मदद कर प्रभु, क्षमा करने वाले लोग होने के लिए सहायता कर, क्षमा मांगने वाले लोग होने के लिए मदद कर प्रभु। ये हमारी बेनती, हमारी प्रार्थना है प्रभु, दया करो मेरे राजा यीशु, दया करो। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते प्रभु, हम सब पापी है प्रभु, हमने आपको बहुत दुखाया, हमें माफ करो प्रभु, आपके पवित्र लहू से धो डालो, हमें न्याय के सामने नहीं जाने देना, और आपकी भी इच्छा नहीं कि हम न्याय के सामने खड़े हो। दया के सामने दयासन जो हमारे लिए है, इसलिए आज हम क्षमा मांगते हैं, हमें माफ कर, हमें शुद्ध कर। जो पाप जो गलतियां हम करते हैं आगे से नहीं करेंगे, आज के बाद वो पाप हमारी जिंदगी में आप कभी नहीं देखोगे प्रभु। हम कभी भी वो गलतियां नहीं करेंगे जिससे हम आपको दुखाते हैं, हम आपको ठेस पहुंचाते हैं, हम आपको हर्ट करते हैं प्रभु। वो बातें हमारे से कभी न होगी। इसके लिए पवित्र आत्मा आप हमें सहायक हो। आज के बाद पवित्र आत्मा ये कभी दारू नहीं पिएंगे। जो लोग दारू पीते थे आज से वो दारू नहीं पिएंगे, ये व्यसन कभी नहीं करेंगे, ये झूठ नहीं बोलेंगे, ये सच ही बोलेंगे और हमेशा विश्वसनीय रहेंगे। पवित्र आत्मा आप विश्वसनीय हो, आप हमारे सबके मददगार हैं, इसलिए पवित्र आत्मा हम सबको पवित्रता की राह पर चलाना, यीशु के नाम से मांगते, और धार्मिकता में, पवित्रता में और मसीहत पर भी हमें चलाना। ये हमारी प्रार्थना है। हमें से एक जन को भी गिरने नहीं, नित्य प्रार्थना करने के लिए, हमेशा प्रार्थना करने के लिए मदद करना, ये हमारी प्रार्थना है। हमारे सारे मैले कुचले वस्त्र को दूर करके मसीह को पहनने के लिए आपने मदद की, इसलिए धन्यवाद। हमें क्षमा किया इसलिए धन्यवाद, धन्यवाद पिता, यीशु के नाम से आमीन। हम लोग प्रभु भोजन में सियोन प्रेयर ट्रस्ट, इस संस्था को आप अपनी प्रार्थनाओं के द्वारा और आर्थिक बातों के द्वारा भी मदद कर सकते हैं। इसका अकाउंट नंबर है 547622
0004814। कैनरा बैंक वांगनी ब्रांच, IFSC कोड है कैपिटल CNRB 001546। धन्यवाद।